विहंगम असं दृश्य आमदार ट्रॉफी मध्ये परत एकदा उडवलाय. चाललाय चेंडू सीमा पार. टप्प्यात कार्यक्रम केलाय चौकार. रमेश मते साहेबांकडून 1000. एक षटकार 1000. रमेशजी मते साहेबांकडून. पाहुण्यांची गर्दी. सर्व पाहुण्यांना विनंती करतोय. ग्रामस्थ मंडळ सावळे हेदवली सर्व नागरिकांना विनंती आपण मंचावरती या. स्कोर 24 आहे. 5 विकेट आउट झालेले आहेत. 5 चेंडू संपलेत आकाश लोंगलेच आणि लास्ट बॉल ओव्हर नंबर 3 चा. लास्ट बॉल आहे. या दरम्यान आपण पाहतोय पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील युवा सेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे सन्माननीय कार्यसम्राट माजी सरपंच तथा भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आदरणीय दीपक शेठ काळन यांचं आगमन. त्यांच्या समवेत युवा सेना ग्रामपंचायत प्रमुख आदरणीय परेश शेठ काळन, त्याचबरोबर सुनील शेठ पेमारे आणि उद्योजक दीपक दादा सोनावले यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांचे सहकारी यांचं सहर्ष स्वागत. चला आणखीन एक कॅश प्राइज आहे फलंदाजांसाठी. 2 बॅनर जे अत्यंत महत्वाचे. दिलीपजी तामणे साहेबांच्या बॅनरवरती जर का षटकार मारला 2000 आणि योगेशजी थोरवे आणि मोहनजी गायकर साहेबांच्या बॅनरवरती जरी षटकार मारला तरी 2000 असतील ते भानुदास शेठ धुळे आणि विलासजी मोडक साहेबांच्या वतीने. बॅक टू बॅक 2 सिक्सर जर का लगावले ढवळेपाडा टीमने तर दिलीप भाऊ तामाने यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपयाचा कॅश प्राइज. कार्य सम्राट पिंपलोली ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक शेठ काळन यांच्या वतीने देखील जर का यस थँक्यू. शुभ आगमन साहेबांचा आणि शुभ रात्रीची ही शुभ सुरुवात. 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच दीपक शेठ काळन, परेश शेठ काळन आणि सुनीलजी पेमारे. 1 विकेट जर का कमावली बॉलरने तर दिलीप भाऊ तामाने यांच्याकडून 1000. खतरनाक मॅच रंगणार. व्हाईट बॉल इथून मात्र 1 रन ऍड होईल. दीपक शेठ काळन, दीपक दादा सोनावले यांच्या वतीने 500 रुपये कॅश प्राइज माझ्यासाठी आलेले. थँक्यू सो मच दीपक दादा. बॉलर तयार. खेळण्याचे प्रयत्न चालू आहेत. बॅटला बॉल लागत नाहीये, संपर्क होत नाहीये. धावा करायच्यात पण स्कोर दाबलाय. थांबवलंय ते मात्र अतुल लोंगलेने. चान्स मोठी होती आणि योगेश थोरवे आणि मोहनजी गायकर साहेबांचा जो बॅनर आहे जर का सिक्सर मारला तर 2000 आहेत भानुदाजी धुळे आणि विलासजी मोडक यांच्या वतीने. बरोबर पट्ट्यात आलाय. पट्ट्याने ठोकलाय षटकार. सोहम केवने is the man who hit the sixer. जबरदस्त बॅटिंग आता सोहम केवणे करतोय. 31 धावा झाल्या 3 ओव्हर 2 बॉल मध्ये. तिसरा बॉल अतुलचा. अतुलवरती आक्रमक रवैया स्वीकारलेला पण या गोलंदाजीला खेळण्यासाठी सोहम केवणे प्रत्येक बॉलवरती सिक्सरचा एफर्ट्स लावतोय. पण या दरम्यान आता जो षटकार मारला सोहम केवणेने त्या सिक्सरसाठी रमेश मते साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेले. दमदार बॅटिंग करतो सोहम. 5 विकेट आउट झाले. अर्धा संघ गारद झालाय पण सोहम केवणे हिम्मत ठेवतोय, बॅटिंग करतोय. समोर मारलाय खेळाडू त्या ठिकाणी लोंगांवरून पुढे आला. आकाश बॉल अडवला. एकच धाव फक्त मागे गेलाय तो मात्र प्रथमेश. टीमची टोटल या सिंगलने
जाऊन पोहोचली ती मात्र 32 धावा 32 धावा. आदरणीय पिंपलोली ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट माजी सरपंच आता भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते दीपकजी काळन, त्याचबरोबर उद्योजक दीपक शेठ सोनावले, परेश शेठ काळन, सुनील दादा पेमारे आलेत. आणि या दरम्यान विकेट क्लीन बोल्ड, वेल बॉल अँड क्लीन बोल्ड. बॅटर प्रथमेश बाद. त्या विकेटसाठी दिलीप भाऊ तामाणे यांच्याकडून 1000. क्रिकेटचे प्रचंड चाहते दिलीप भाऊ तामाणे, आमदार साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी, त्यांच्या वतीने अतुल लोंगलेसाठी 1000 आणि सोहम केवनेने जो सिक्सर मारला त्यासाठी रमेशजी मते यांच्याकडून 1000. बक्षिसांचा पाऊस, बक्षिसांची लयलूट या स्पर्धेमध्ये करत असताना समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये इथून सिंगल घेतली जाईल. 6 विकेट आणि 6 विकेटच्या मोबदल्यात 4 ओव्हर धावा येतात 33. खरं तर पिंपलोली गावाच्या अगदी बाजूला एक फार मोठा प्रोजेक्ट आहे, लोढा प्रोजेक्ट, आणि लोढा साईडचे खरं तर एक पायलट ड्रायव्हर आहेत. सगळ्यांना नेताना आणताना खरं तर ज्यांची गाडी आणि ज्यांचा ड्रायव्हिंगचा जो स्किल आपण नेहमी पाहतो ते चंदूदादा भोईर यांच्या वतीने जर का विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 4 ओव्हरमध्ये 33 धावा झालेल्या. पुढील मॅचच्या टॉससाठी आपण दोन्ही टीमला इन्व्हाइट करूया. शेवटची लढत असेल यानंतर श्री 11 जयशंकर चांदई वर्सेस दीप 11 साई झिराड अलिबाग. दोनही संघ आपण टॉससाठी या. दीप साई झिराड 11 अलिबाग आणि श्री 11 जयशंकर चांदई दोन्ही कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. 4 ओव्हरमध्ये 33 धावा, 6 विकेट, 33 धावा आणि 6 विकेट आउट झालेत. शेवटची ओव्हर आहे. रोहनकडे हे षटक देण्यात आलंय. शेवटची ओव्हर. आता आक्रमक रवैया ठेवावाच लागणार आहे, पण रोहन लोंगले हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. लास्ट ओव्हर, पहिला बॉल मारण्याचा प्रयत्न होता. भूषण बैकर मॅच फिनिशर खेळाडू, नेहमी त्याने आपल्या संघाला मॅच फिनिश कित्येक स्पर्धांमध्ये करून दिलेले आणि या खेळाडूचा परफॉर्मन्स विसरून चालणार नाही. पण रोहन लोंगले ज्या पद्धतीने समोर असणाऱ्या भूषण बैकर या खेळाडूशी भिडतोय बॉलिंगने. 1 बॉल 33. लास्ट ओव्हर प्रगती पथावर. दुसरा बॉल भूषणच्या पट्ट्यात, समोर खेळलेत, उंचावेत आणि पकडले कॅच लॉंग ऑफ मध्ये आकाश लोंगलेने. मोठी विकेट. 7वा फलंदाज परतीचा प्रवास करतोय. बॅटर भूषण बैकर आउट. या ठिकाणी होतं गणेशदादा, आपण मंचावरती या. उद्योजक गणेशजी दळवे साहेब, आपलं शुभ आगमन, सहर्ष स्वागत. येणारे बॉल या इनिंगचे बाकी आहेत ते 4-33 वरती. 7वा फलंदाज आउट झालेला टीम भवराव फॅन्स क्लब जानमन ढवळेपाड्याचा आणि आता मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती बॅटर आले. तिसरा बॉल थोडा वेळ हवेत राहिला. चेंडू पॉइंटच्या क्षेत्राच्या पुढे येत होता, बॉल अडवला. वा, गुड फिल्डिंग. एका हाताने चेंडू अडवला. गणेशजी दळवी यांचं आगमन. सर्व उद्योजक आज एकाच मंचकावरती आहेत. राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांची उपस्थिती, आमदार ट्रॉफी, पाहुण्यांची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी, अशी ही स्पर्धा शेवटच्या रात्रीमध्ये. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक देखील जॉईन झालेले, त्याही प्रेक्षकांचे आपण स्वागत करूया. 7 विकेट 34 धावा, 3च बॉल बाकी आहेत. आता रोहन लोंगले, तेवढं प्रेशर नव्हतं.
कारण विकेट सुरुवातीच्या आउट केल्या होत्या, पण आता काय हिमतीने बॉलिंग करतो तरी देखील. वाह, हेलिकॉप्टर मनगडाचा परिपूर्ण वापर करत असताना देखना दिमागदार सोहम केवण्याचा हा षटकार. याच षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं होतं रमेशजी मते साहेबांनी आधी जेव्हा सोहमने मारला होता. आता परत सोहमच्या बॅटमधून आलं षटकार. टोटल स्कोर या सिक्सरने जाऊन पोहोचलाय तो मात्र 40. जावा 4 बॉल 40 जावा. रोहन लोंगले, सोहम केवणे 7 बॉल 18. स्लोवर गती बरोबर पिक केलाय. पिकअप शॉट, 1 मोर हिट, 1 मोर सिक्सर. परत एकदा शो आहे सोहम केवण्याचा. धमाका ब्लास्ट केलाय. 6 धावांचा सिक्सर आला आणि 46. फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न रोहन लोंगलेचा, पण फसला या चेंडूवरती रोहन. आणि सोहम केवण्याचा हा सिक्सर. का बॅटिंग करतोय. इथून मात्र 1 बॉल बाकी आहे. 46 रन झालेले ना. आता बघायचं टार्गेट किती सेट होईल. यात सोहम केवण्याच्या बॅटिंगसाठी रमेशजी मते साहेबांनी 1000 दिले. विकेट काढली अतुलने. दिलीप तामाने भाऊने 1000 दिले. आणि लोढा साईट वरचे चंदू भोईर दादा यांच्या वतीने प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. आता 2 मारलेत. तिसरा जर का आला तर चंदू भोईर पिंपलोलीचे यांच्या वतीने 500 रुपये असतील. काही होऊ शकेल. षटकारांची बॅनरवरती दिलीप भाऊ तामाने आणि त्याचबरोबर योगेश थोरवे आणि मोहनजी गायकर यांच्या बॅनरवरती जर का हिट मारला 2000 आहेत बाळुंदाजी धुळे साहेबांच्या वतीने. शेवटचा अंतिम बॉल सोहमच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक कंप्लीट. टाळ होऊन जाऊ द्या या बॅटिंग साठी. काय फिनिश केलं. 7 विकेट आउट झाल्या पण 52